नमस्कार मित्रांनो, आज आपण अप्पम किंवा एल्लापे हा प्रकार बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण 2 वाटी तांदूळ व त्यात अर्धी वाटी उडीद डाळ घातली आहे। त्यात मी अर्धा चमचा चणा डाळ व 5 ते 6 मेथीचे दाणे घालून 6 तास भिजत घातले आहे। 6 तास झाल्यावर हे वाटण आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेणार आहोत व त्याला मिक्सरमध्ये मारून पेस्ट करून घेणार आहोत व त्यात आपण 1 चमचा मीठ आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून त्याला रात्रभर फर्मेंट करायला ठेवणार आहोत। आपण साधे आप्पे तर कायम खातो, पण आज मी थोडंसं बॅटर बाजूला काढून घेतलं आहे, ज्यानं मुलांना स्वादिष्ट व हेल्थी असं आप्पे खायला मिळतील। तर सर्वप्रथम आपण ह्या बॅटरमध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत व बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालणार आहोत। त्यात आता बारीक किसलेला गाजर घालणार आहोत। गाजर हा डोळ्यांसाठी खूप पौष्टिक असतो, त्यामुळे गाजर मी हा जास्त प्रमाणातच घालतो। हलव्याचा गाजर घातला तर आणि हे खायला खूपच स्वादिष्ट लागतात। त्यात आपण तिखट घालणार आहोत। तुम्हाला हवं तर हिरवी मिरची घालू शकता, पण पोरांसाठी म्हणून मी तिखट घालत आहे। त्यात तुम्हाला आता मीठ चवीनुसार घालू शकता। त्यात जिरं घालायचं, पचनाला खूप बरं असतं। त्यात थोडा ओवा घालायचा, ज्यानं गॅसचा प्रॉब्लेम असेल तर तो कोणाला होत नाही व आरोग्य बरं राहतं। त्यात मी आता थोडासा बारीक रवा घालून घेत आहे, ज्यानं त्या आप्पे खायला खुसखुशीत व जराशे कुरकुरीत होतात, ज्यानं पोरांना खाताना मजा येते। आता अप्पमच्या भांड्याला आपण तेल घालून त्यात अप्पमचं बॅटर घालून घेणार आहोत व त्याला दोन्ही बाजूनं कुरकुरीत असं भाजून घेणार आहोत व ह्या पद्धतीनं आपले अप्पम खाण्यासाठी तयार होणार आहेत। आता तुम्ही बघू शकता की आमचे आप्पे आतून बऱ्यापैकी शिजलेत व बाहेरून कुरकुरीत असे भाजलेले आहेत। तुम्हाला आमचे अप्पम एल्लापे हे कसे वाटले आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि भरभरून सबस्क्राईब करा।